हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात? तर बघा, आपण आज दाल खिचडी बनवणार आहे घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये. तर मी ते आता कांदा आणि लसूण परतायला ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये बघा मी एक टोमॅटो कापून घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर, त्याच्यामध्ये जाणार 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा हळद. तर मग ते छान परतवून घेणार. त्याच्यामध्ये जाणार एक कापलेला टोमॅटो व्यवस्थित हलवून घ्यायचा, म्हणजे मग काय होतं तो थोडासा शिजतो छान असा मऊसूत. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि 2 मिरच्या मी कापून टाकल्यात. मग नंतर मी काय करणार आहे, डाळ आणि तांदूळ, इंद्रायणीचे तांदूळ घेतलेत मी. थोडंसं परतवून घेतलं की मग इंद्रायणीचे तांदूळ आणि 1 वाटी मूग डाळ, तूर डाळ अशी भिजत ठेवलेलं मी ते टाकणार आणि मग 1 चमचा मीठ टाकून मी छान परतवून घेणार. बघू शकता तुम्ही, छान परतवून घेतलं ना आणि मग त्याच्यामध्ये काय करायचं, जेवढं तांदूळ आहे त्याच्या दुप्पट पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मग छान हलवून घेऊन मग त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं, म्हणजे की आपला जो भात आहे दाल खिचडीचा तो छान मऊसूत होतो. आता मला इथे आजारी माणसाला डबा द्यायचा आहे म्हणून मग मी मस्त मऊसूत भात करणार आहे. तर मग अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. इथे मी जवसाची चटणी करणार आहे. जवस अर्धा भाजून घेतले, अर्धी वाटी, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा मिरची, 2 लसणाच्या कांड्या. आता हे मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आणि जवसाची चटणी करणार, जेणेकरून आपल्याला खिचडी भातावर तोंडी लावायला छान लागते. तर ही चटणी बघा अशी वाटल्यावर दिसते. ही चटणी तुम्ही 8 दिवस झाकण बंद ठेवून अशी राहू शकते फ्रीजमध्ये वगैरे. तुम्ही डाळ भाताबरोबर पण खाऊ शकता, खिचडी भाताबरोबर पण खाऊ शकता. आता बघताय तुम्ही किती छान मऊसूत भात झाला आहे दाल खिचडी आपली. आणि मग आता मी डबा भरून घेणार आहे, मला डबा द्यायचा आहे म्हणून. नाहीतर मग मी प्लेटमध्ये घेतला असतं. तर मग आता डब्यात मी काय करणार, वरतून थोडं तूप टाकणार, म्हणजे मग तो चवीलाही छान लागतो. आणि सोबत मी देणार जवसाची चटणी. तर मग जवसाची चटणी तोंडी लावायला खूप छान आहे आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप छान आहे. जवस खाल्ल्यामुळे मग शुगर पण कंट्रोलमध्ये राहते. तर असा आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.